उचलावरती नमस्ते. आपलं नाव काय? स्मिता कुलकर्णी. आणि कुठून आले तुम्ही? मी इंदिरा नगर नाशिक. नेमकं काय त्रास होता तुम्हाला? माझ्या कमरेत दुखत होतं खूप, प्रचंड पेन होतं आणि गुडघे पण दुखत होते अचानक. कधीपासून असा त्रास होता? मला मधून होत होतं पण लक्ष नाही आलं. ओके. याच्यावर किती डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेतली? मी आमच्या घराजवळ स्थित एक डॉक्टर सोनवणे म्हणून त्यांना दाखवलं. काय फरक ट्रीटमेंट घेतला? नाही नाही. नाही. आणि नेमका कसा त्रास व्हायचा काय सांगते? मला बसता येत नव्हतं आणि कमरेत खूप पेन होतं आणि पाय पण दुखायचं आणि गुडघे दोघं खूप दुखायचं. आता इथं आल्यानं कसं वाटतंय? आज मला 3रा दिवस आहे आणि थेरपी घ्यायच्या आधीच मला खूप बरं वाटतंय. म्हणजे खूप फरक आला मला. त्याच्या आधी काही फरक नव्हता बाहेर? नाही अजिबात. गोळ्या वगैरे दिल्या का तुम्हाला? अजून काहीच गोळ्या दिल्या नाही, काहीच मेडिसिन. सेटिंग मला झालं काय होतं तुमच्या कमळामध्ये 4थ्या 5व्या नंतर आपण डिवार्सिटी खाली सरकली, तर डीप सरकल्यानंतर गादी असते बरीच फाटून बाहेर आली. तिथून रक्त फुग्याला, कमरेला, मांडीला, पोटाला, टाचांना, पायाला होता. म्हणून कमळामध्ये दुखणं, तिचं भरणं, कमल भरणं, पाय दुखणं असा प्रकार होता. पण याच्यावर काही डॉक्टर काय करतात? मेडिसिन देतात, पेनकिलर देतात. किंवा पेशंट काय करतात? पहिलं पेनकिलरचा आधार घेतात. पण पेनकिलर हे टेम्पररी साठी काम करतं. पण हे जर तुम्ही पेशंटला लक्षात घेतलं की आपल्याला परमनंटली आजारपणा करायला पाहिजे, पण याच्यावर जर आपण थेरपीची सल्ला घेतला किंवा बोन सेटिंगचा प्रयत्न केला तर तो आजार परमनंटली बरा होतो. पण हे जवळजवळ 90%, 95% पेशंट करत नाही. म्हणून बऱ्याच जणांना शेवटी ऑपरेशनच करावं. हे जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला परमनंटली सोल्युशन काय तर डिक सेटिंग. सगळ्यात महत्त्वाचं एकदा ज्याची सेटिंग बिघडते, बॉडीची अलाइनमेंट बिघडते, त्याला तो जो पार्ट असतो तो घासत जातो. सगळ्यात महत्त्वाचं अलाइनमेंट, बॉडीची अलाइनमेंट करणं, डिक सेटिंग करणं किंवा गॅपवरती परमनंटली सोल्युशन म्हणून मेडिसिन तयार झालेल्या नाही होऊ शकत. पण आपण इथं काय करतो? डिक सेटिंग म्हणजे पूर्वस्थितीत पार्टला आणतो. पूर्वस्थितीत आणण्यासाठी बाहेर जगा दिलंच नाही, थेरपी सोडली. आपण याच्यामध्ये ती थेरपीने अलाइनमेंट करून परमनंटली प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. आणि हेच बाहेर मुळात याच्यावर इलाजच नाही. पेशंटला भ्रमात ठेवलं जातं की तुम्ही हे मेडिसिन खा, वजन वगैरे लावा, तुम्ही परमनंटली बरे होतो. पण हे मुळात खोटं. बऱ्याच ठिकाणी काय केलं, डॉक्टर काय करतात? वजन लावता, वजन लावल्यानंतर त्याच्यामध्ये सलाईन लावतात, सलाईनमध्ये स्टोराईड सोडलं जातं. पण मुळात त्याला वजन लावून फरक नाही पडत, पडतो त्या स्टोराईड. करेक्ट. आणि त्या स्टोरेजचे पैसे नाही घेतले जातात, त्या बेडचे पैसे घेतले जातात. खरे खोटे? 2,000 रुपये रोज, 4,000 रुपये रोज, 5,000 रुपये रोज घेतले जातात. काय? तिथे मी झोपले म्हणून. नाही तुम्ही वजन तर घरी पण लावू शकतो. पेशंट बरेच जण घरी वजन लावतात, फरकच पडत नाही. का? आणि तो स्टोरेज पेनकिलर खात नाही. पण हॉस्पिटलमध्ये काय केलं जातं? ते स्टोरेज सोडलं जातं सलाईनमध्ये. पण त्याला वाटतं चायला दवा नाही, फरक पडतो. खरे खोटे? पण तेच आमच्याकडे आले तर 2 ते 3 दिवसात मनका सेट होतो आणि परमनंटली फरक पडतो. ते पण बिना स्टोराईड पेनकिलर न देता. माझं कोणत्या डॉक्टरला चॅलेंज आहे, किती स्पेशलिस्ट डॉक्टरला चॅलेंज आहे माझं, की जे मी 2 ते 3 दिवसात किती पण मेजर असं ते रिकवर करत ते तुम्ही बिना पेनकिलरचं रिकवर करून दाखवायचं. कोणीच माझ्यासमोर येत नाही आणि येणार पण नाही. त्याचं कारण की आम्ही खरी प्रोसेस करतो, खरी ट्रीटमेंट करतो. पण हेच बाहेर फसवलं जातं साक्षात की तुम्ही या, असं करा, तसं करा, बाकीच्या साध्या डॉक्टरांना कमिशन दिलं जातं असं. आणि मुळात आमची फी खूप कमी, 200 रुपये घेतो. हेच तुम्ही बाहेर गेले, माझी लेवलचे बरे डॉक्टर आहे, 1,000, 1,500, 2,000, 4,000 रुपये एका दिवसाचे घेतात असं. आणि त्याच्यात मुळात फरक पडत नाही. तुमची सेवा खूप छान आहे, सर्व्हिस पण खूप छान आहे. रेकॉर्डिंग करून माझ्या चॅनलवर जाईल, तिकडून बघून घ्यायचं. थांबत असते तर पाहते दाजीला वेळ होऊन जाईल.
खालचा पाय पाय इकडे तो पलीकडे कर. आणि चालतं ते पण. जा खाली. उचला वरती. हळूहळू. जा खाली. उचला वरती. जा खाली. उचला वरती. जा वरती. उचला वरती. जा खाली. बस. हात खाली. त्या कानाला घेऊन तिकडे जा. फिरा इकडे माझ्याकडे जाऊन जा. या पुढे. फिरा इकडे. सरळ उभं.